नमस्कार मंडळी. आपल्या गल्ली बोळात, नात्यागोत्यात आणि अवतीभोवती काही नमुने असे ठाण मांडून बसलेले असतात, ज्यांच्या पोटात भलतीच अवदसा शिरलेली असते. या लोकांचा धंदाच एक, दिवसभर लोकांची लायकी काढायची, दुसऱ्याला कसपटा समान लेखायचं आणि चालू काम भुसकटून मध्येच काड्या करायच्या. पण ध्यानात ठेवा, अशाच वात्रट लोकांना सरळ करायला दरवेळी आपल्या तोंडाचा पट्टा चालवायची काय बी गरज नसती. काही वेळा आपण एकदम गप्प राहणं, चेहऱ्यावर गावरान ताठरपणा ठेवणं, हेच त्यांना असलं सडेतोड उत्तर देतं की आयुष्यभर ते आपल्या नादाला लागायची हिंमत करणार नाहीत. म्हणून अशा लोकांना मान सन्मानाने त्यांची खरी जागा दाखवून देऊन मनात कोणताच ताप न करून घेता आपल्या वाटेने डौलात पुढे कसं जायचं तेच आता सविस्तर समजावून घेऊ. नंबर 1. काड्या करणाऱ्यांच्या नाड्या पकडायला शिका. अहो, काड्या करणाऱ्या माणसाचा एकच गावरान धर्म असतो, कसं बी करून तुम्हाला चिडवायचं, तुमचा संयम घालवायचा आणि तुमचा पारा चढून तमाशा बघायचा. त्यांना खरा आनंद आणि समाधान कशात मिळतं माहितीये का? जेव्हा तुम्ही त्यांच्या टोमण्यावर भडकटता, हातवारे करून ओरडता आणि वैतागून वाद घालता, तेव्हा त्यांना वाटतं की आपण आपल्या मनसुब्यात जिंकलो. पण इथेच आपण डोक्याचा वापर करायचा आणि त्यांची नाडी गपगुमान पकडायची. समोरचा माणूस जेव्हा तुम्हाला कमी लेखण्यासाठी किंवा भडकवण्यासाठी जाणीवपूर्वक विषारी शब्द टाकतो, तेव्हा त्याच्यावर तुटून पडण्याऐवजी किंवा चिडण्याऐवजी एकदम शांत, निवांत आणि थंड राहा. चेहऱ्यावर 1 रुपयाचा बी फरक पडू देऊ नका आणि असा हवा ना की जणू काही तो माणूस तिथे उभाच नाही. तुम्ही असं शांत आणि खंबीर राहिलात की काळा करणाराचा सगळा प्लॅन, सगळा बनाव एका मिनिटात चकनाचूर होतो. त्याची सगळी ताकद, सगळा माज आणि फुसकी पेट तिथेच संपते, कारण त्याला पक्क समजून जातं की या माणसावर आपल्या कुठल्याच शब्दाचा काडीचा बी परिणाम होत नाही. तुम्ही जितके शांत आणि स्थिर राहाल, तितका समोरचा माणूस आतल्या आत जळून खाक होईल, तीळ तुटेल आणि स्वतःच्याच जाळ्यात अडकून पेटून उठेल. नंबर 2. बोलणं त्याचं काम, दुर्लक्ष करणं तुमचं काम. बघा, आपल्या गावठी भाषेत एक भयंकर सरळ आणि सडेतोड म्हण आहे. रस्त्याने जात असताना एखादं कुत्रं भुंकलं म्हणून आपण उचकून त्याच्या समोर जाऊन उलट काय भुंकायला लागत नाही ना. मग या भलत्याच फालतू आणि रिकामटेकड्या लोकांच्या नादाला कशाला लागायचं? उंदरा मांजरासारखी सतत पिरपिर करणं, दुसऱ्यांच्या कामात खोडा घालणं आणि टुकाळक्या करणं हेच त्यांच्या आयुष्यभराचं एकमेव आणि महत्वाचं काम असतं. त्यांच्या प्रत्येक फालतू शब्दाला, टोमण्याला उत्तर देत बसलात तर तुमचा अत्यंत मोलाचा वेळ, डोक्याची शांती आणि स्वतःची सकारात्मक ऊर्जा उगाच फुकट वाया जाईल. त्यापेक्षा अशा हलक्या माणसांना पूर्णपणे इग्नोर करायची सवय लावा. ते भले तुमच्या अगदी समोर उभे असेल तरी भिंतीसारखा आरपार त्यांच्याकडे बघा आणि सरळ पाय करून तिथून निघून जा. त्यांना तुमच्या वागण्यातून असंच दाखवून द्या की तुमच्या आयुष्यात त्यांची आणि त्यांच्या शब्दांची कवडीची बी किंमत उरलेली नाही. तुम्ही गप्प राहून स्वतःच्या ध्येयाच्या धुंदीत आणि कामात मस्त चालत राहिलात की त्यांची सगळी बडबड आणि टोमणे हवेतल्या हवेत आपोआप विरून जातात. नंबर 3. थोडक्यात आणि ठाम उत्तर द्या. कधी कधी गप्प राहून बी भागणे होत नाही. समोरच्याचा माज वाढू नये म्हणून त्याला त्याची खरी पायरी आणि जागा दाखवणं अत्यंत गरजेचं असतं. पण अशा नाजूक वेळी लांबच लांब भाषण ठोकून किंवा गळा काढून स्वतःचा घसा कोरडा करायची अजिबात गरज नसते. थेट समोरच्याच्या नजरेला नजर मिळून चेहऱ्यावर गावरान ताठरपणा आणि थोडंसं हसू ठेवून फक्त एकाच ठाम वाक्यात समोरच्याची सगळी हवा काढून टाकायची. समजा एखादा स्वतःला शहाणा समजणारा माणूस तुम्हाला म्हणाला, हे बघ गड्या, हे अवघड का, तुझ्याने काही जमणार नाही, तू गप्प बाजूला राहा. तर अशा वेळी अजिबात न चिडता मस्तपैकी गालातल्या गालात हसा आणि म्हणा, माझं मी काय ते बघून घेईन, तू आधी तुझी काळजी कर. बस एवढंच बोलायचं आणि विषय तिथेच कट करायचा. त्याच्याशी पुढे वाद घालत बसायचंच नाही किंवा स्पष्टीकरण देत बसण्याची गरजच नाही. हे असे एकाच वाक्यात सडेतोड उत्तर समोरच्याच्या थेट काळजात जाऊन लागतं आणि त्याला त्याची खरी मर्यादा आणि लायकी एका सेकंदात समजून येते. नंबर 4. त्यांच्या शब्दांना 0 किंमत द्या. लोकांचे बोचरे आणि वाईट शब्द आपल्याला मनाला तेव्हाच त्रास देतात जेव्हा आपण त्यांना जास्तीचा भाव देतो, गंभीरपणे घेतो आणि मनात घर करून घेतो.
आता जरा थंड डोक्याने विचार करा आणि मला सांगा, ज्या माणसाची स्वतःची समाजात कसली बी लायकी नाही, ज्यानं स्वतःच्या आयुष्यात कधी 1 रुपयाचा बी तीर मारला नाही, त्याच्या फालतू शब्दाला तुम्ही कशाला किंमत देताय? अशा वात्रट आणि निरुपयोगी लोकांच्या बोलण्याला सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायला शिका. त्यांनी तुमच्याबद्दल काहीही वाईट साईट म्हटलं तरी ते शब्द स्वतःच्या काळजापर्यंत पोहोचू देऊ नका. त्यांच्या तोंडून निघालेले शब्द म्हणजे हवेत उडालेली किरकोळ धूळ आहे असं समजा आणि झटका. विषय तिथेच सोडून द्या आणि स्वतःच्या वाटेने पुढे निघून जा. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या एकाही शब्दाला कवडीची बी किंमत देणार नाही, तेव्हा तो कितीही जोराजोरात बडबडला किंवा खेकाटला तरी त्याला स्वतःच्याच मूर्खपणाची जाणीव होईल आणि तो स्वतःहून तोंड बंद करून गप्प बसेल. नंबर 5, त्यांच्याच बोचऱ्या बोलण्याचा विनोद करा. उलटा गेम करा. जेव्हा कोणी तुम्हाला टोमणा मारेल, कमी लेखायचा प्रयत्न करेल किंवा 4 चौघांसमोर तुमची चेष्टा करायचा प्रयत्न करेल, तर अशा वेळी गंभीर चेहरा करून दुःखी किंवा लाचार व्हायची मुळीच गरज नाही. उलट मोठ्या काळजाने आणि हसत खेळत त्यांच्याच बोचऱ्या बोलण्याचा गमतीदार विनोद करून टाका. त्यांनी तुम्हाला काही वाईट म्हटलं की एकदम भारी हसा आणि मोठ्या उत्साहाने म्हणा, हो खरंच की काय, मला तर माहितीच नव्हतं, काय भारी शोध लावलाय तुम्ही, किंवा वा काय मोलाचा सल्ला दिलाय, जरा लिहूनच घेतो, असं म्हणून त्यांच्याच टोमण्यावर ताशेरे ओढा. तुम्ही जेव्हा त्यांच्या विषारी शब्दांवर जरा सुद्धा न चिडता उघड्या डोळ्यांनी आणि बिंदासपणे हसता, तेव्हा काड्या करणाऱ्यांचा सगळा डाव त्यांच्यावरच उलटतो. समोरच्याला वाटत असतं की हा रडेल किंवा चिडेल, पण तुम्ही असा हसून उडून लावल्यामुळे तो स्वतःच सगळ्यांच्या समोर बावळट, बिंडोक आणि हसू ठरतो. नंबर 6, प्रत्येक गोष्टीला मनाला लावून घेणं बंद करा. अहो, लोकांचे विचार, लोकांचे दृष्टिकोन आणि लोकांचे शब्द हे त्यांच्या स्वतःच्या लायकीनुसार, संस्कारानुसार आणि बुद्धीनुसार असतात, तुमच्या कर्तृत्वानुसार किंवा लायकीनुसार नाही. त्यामुळे गल्लीबोळात किंवा रस्त्यावर चालणारा प्रत्येक माणूस काय बोलतोय हे मनावर घेऊन स्वतःचा मूड, मानसिक शांतता आणि आयुष्य अजिबात खराब करून घेऊ नका. आपलं मन खडकासारखं टणक आणि कातडी गेंड्यासारखं जाड बनवा. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने पार वाऱ्यासारखं सोडून द्यायचं. ज्या लोकांची स्वतःची काही पत नाही, त्यांनी आपल्याबद्दल वाईट म्हटलं म्हणून विचार करत रात्रीची झोप उडून घेण्यात काय बी हुशारी नाही. जे लोक आज तुम्हाला कमी लेखतात, तेच लोक उद्या तुमची वेळ आणि परिस्थिती बदलल्यावर तुमचे पाय साठायलाही मागे पुढे बघणार नाहीत. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याचा मनावर कसलाही ताण न घेता आनंदाने, स्वाभिमानाने आणि डौलाने आयुष्यात पुढे जायला शिका. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, लोकांची तोंड, विषारी टोमणे आणि कामातल्या काड्या कायमच्या बंद करायला जगातला सर्वात मोठा, जालिम आणि मास्टर स्ट्रोक उपाय म्हणजे तुमचा यशस्वी होण्याचा काळ. आज तुम्ही काहीही न बोलता, कसलाही फालतू तमाशा न करता शांत राहून गुमान स्वतःच्या ध्येयावर आणि कामावर लक्ष केंद्रित करत राहा. रात्र दिवस करून, घाम गाळून जेव्हा तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावरती जाऊन पोहोचाल, तेव्हा आज तुम्हाला कमी लेखणारे, तुमच्या कामात खोडा घालणारे आणि तुमची लायकी काढणारे लोक उद्या गल्लीत उभे राहून तुमच्या नावानं स्वतःच्या हाताने टाळ्या वाजवतील आणि जगासमोर तुमच्या नावाचा जप करतील. जर व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, तुमच्यातली सुप्त आग पेटून गेली असेल, तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या त्या स्वाभिमानी मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्याला अशा सडेतोड उत्तराची आज गरज आहे. अशाच कडक विचारांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी दाबून ऑल वर सेट करा आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.